आमच्या घरात आमची मुलगी कधीच सुखी होणार नाही. तुमच्या घरात देण्यापेक्षा तिला आम्ही विहिरीत ढकलून देऊ म्हणाले. जर का मी तोंड उघडलं तर प्रियंका, काही गोष्टी गुलदस्त्यातच राहिलेल्या बऱ्या असतात. आपण आपल्या खाजगी गोष्टींबाबत आत्ता शाळेत फोनवरती नको बोलायला. अहो त्या एन्जॉय करतात त्याचा तुम्हाला काय त्रास? त्या तरुण आहेत, शिवाय सुंदर आहेत. काय झाली सर? मी आपला एक तुमचा हितचिंतक म्हणून तुम्हाला सांगतो. हा पुढे हा बोला कुठे सर. अहो खैरमुडे साहेब, मी मागापासून तुम्हाला फोन करून राहिलोय. आज आपल्याला डील साईन करायचंय, तुम्ही फोनच उचलत नाहीये. मधुकरराव, अहो त्या जागेबद्दल काय चर्चा चालू आहे याची कल्पना आहे ना तुम्हाला? तुम्ही पण अशा गोष्टीवर विश्वास ठेवून राहिले? अहो कुणीतरी जाणून बुजून करून राहिलं ना बाप्पा. हे बघा मधुकरराव, उद्या त्या जागेवर मी बिल्डिंग बांधली आणि कुणी राहायलाच नाही आलं तर मी बुडीत खात्यात जाणार नाही का? हा? आणि तुम्हाला चांगलं माहित आहे मधुकरराव, अशा गोष्टींवर लोक पटकन विश्वास ठेवतात. काय नाही, मी काय म्हणतोय समजतंय ना? अहो पण तुमच्यावर विश्वास ठेवून मी भोसल्यासारख्या बिल्डरला नाही म्हणून बसलो. मला काय माहित तुम्ही शब्द फिरवाल म्हणून. ही अशी बेईमानी नका करू साहेब. मधुकरराव, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माफ करा पण हा सौदा होणं आता शक्य नाही. हे असं काय बोलून राहिले तुम्ही बाप्पा? अहो असं नका करू. मग माझी जमीन कोण घेईल आता? हे बघा मधुकरराव, ते तुमचं तुम्ही बघा. नाही म्हणजे माझा तोटा मी कशासाठी करून घेऊ? आणि हे बघा, माझं तर सोडाच, पण कोणताही बिल्डर तुमच्या जमिनीला हात सुद्धा लावणार नाही. समजते ना मी काय म्हणतो ते? अहो आपल्या जुन्या संबंधाने तरी जागा. तुम्ही बरोबर नाही करून राहिले बाप्पा. नाही नाही मधुकरराव, हे बघा आपले संबंध अगदी पूर्वी जसे होते तसेच राहतील, त्यात काही बदल होणार नाही. हा पण हा सौदा मात्र रद्द झाला असं समजा. मंदा, पाऊस सुरू झाला का ग? वय वय, पावसाचाच आवाज आहे. या बया, गच्चीवर कापड वाळत घातली ती. स्वाती, अगं काय झालं? स्वाती, स्वाती उठ. मंदा, मंदा, कुठे गेली मंदा? तू कशाला प्रयत्न करतेस? मंदा, मंदा इकडे. काय झालं होतंय? अहो बया, कुठे गेली होतीस तू? अहो ते पाऊस आला ना, कापड तशीच ठेवली होती. काय झालं हो बाई? अगं तू इस्त्री बंद करून तरी जायचं ना.
जा तू जा आता. स्वाती, स्वाती आता काय करतेस? का मला देवाने असे पागळ आयुष्य दिलं? एक शब्दही बोल नकोस आता. अंतरा, सावरी कुठे आहे ग? आठवडे खोलीत आहे. येईल, मी तिला हाक मारली. आणि अभ्यास काय म्हणतोय? झाला. अभ्यास काय का नाकाचं गेलं. सध्या त्या मिसेस म्हात्रेंचा फोन आला होता का? नाही, मिसेस म्हात्र्यांचा नव्हता आला, पण ते विचारे येऊन गेले. ते लग्न जुळवतात ना, ते सावरीसाठी स्थळांसंबंधी बोलायला आले होते. ते तेव्हा सचिन म्हात्रेचा विषय निघाल्यावर त्यांनी जे सांगितलं ना, ते ऐकून मला तर धक्काच बसलाय. काय सांगितलं? ते म्हणाले की सचिन म्हात्रेच्या पत्रिकेत पहिल्या बायकोचा मृत्यूयोग आहे. काय? आणि हे त्यांना आधी माहित नव्हतं? ते विचारे म्हणत होते की त्यांना एका ज्योतिषाने सांगितलंय की सचिन म्हात्रेचं ज्या मुलीशी लग्न होईल ना, तिचा 6 महिन्याच्या आत मृत्यू होईल. अच्छा, म्हणून ती बाई आपल्याकडे येऊन हातापाया पडून गेली त्या दिवशी. तिला काय वाटतं, आमच्या ताईने काय एवढ्या लवकर मरून जावं? अंतरा, कसं अशुभ बोलतेस? आई, अशुभ मी नाही बोलत आहे, ती बाई बोलून गेली. शी, स्वार्थी कुठली. त्यांना काय वाटतं, आम्हाला हे सगळं कळणारच नाही? नशीब आपलं त्या विचारांनी येऊन सांगितलं म्हणून. हो की नाही? हो, तुम्ही काय बोलत का नाही आहात? सुधा, सचिन म्हात्रे या विषयावर यापुढे चर्चा नको. पण म्हणजे त्यांचा फोन आला तर नाही म्हणूनच सांगू ना त्यांना? हो, नाहीच म्हणून सांग. सुधा, सावरी समोर सचिन म्हात्रे हा विषय यापुढे नको. पत्रिकेवर, भविष्यावर माझा विश्वास नाही आहे, पण सावरीचं त्या घरातलं भवितव्य मला स्पष्ट दिसतंय. आणि म्हणूनच हे लग्न होऊ नये या मताचा मी आहे. तरी सावरीच्या मनात नक्की काय आहे याची माहिती घेऊनच होकार किंवा नकार कळू. मी आपल्या सावरीला त्या घरात जाऊ देणार नाही. तुमचा भविष्यावर विश्वास नसला तरी माझा विश्वास आहे भविष्यावर. मी त्या बाईला माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नाही देणार. नाही. घ्यायच्या. काय मग, नीट झोप लागली की नाही? स्वाती, काय हा वेडेपणा? तू अशी उदास राहिलीस की मला किती वाईट वाटतं तुला माहिती आहे ना. माझं शिकवण्यावरही लक्ष लागत नाही. माझं तर जगण्यातच लक्ष नाहीये. स्वाती, कुठला आनंद देते मी तुम्हाला? उलट तुमच्यावर ओझं बनून मात्र राहिले. स्टॉप इट स्वाती, स्टॉप इट. नेहमी नेहमी असं बोलून मला गप्प करता तुम्ही. किती दिवस मनाचा कोंडमारा करून घेऊ मी.
किती दिवस तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ? इनफ. लग्नानंतर वर्ष किती सुखाचं गेलं नाही आपलं. नुकतेच दिवस गेले होते मला. आपण दोघे किती आनंदात होतो. स्वप्न बघत होतो आपल्या येणाऱ्या बाळाची. आणि त्या दिवशी मोटारसायकलवरून जाताना भयंकर अपघातात माझं बाळही गेलं आणि माझे पायही. स्वाती, पुन्हा पुन्हा त्याच आठवणी काढून का त्रास करून घेतेस तू स्वतःला? अगं, ते आपल्या नशिबात होतं. मी एकटीच नाही हो, आपल्या दोघांची स्वप्न ही पांगळी झाली. कुठलीही आशा नाही, कुठलीही उमेदच राहिली नाही आहे. माणसाच्या पायात नाही, मनात बळ असावं, मग कोणत्याही व्यंगावर मात करता येते. मी अजून आशा सोडलेली नाही आणि उपचार सुरू आहेत ना. स्वाती, मला खात्री आहे, एक ना एक दिवस तू स्वतःच्या पायावर दरवाजात उभी राहून माझी वाट पाहत असशील. खरंच असं होईल ना? होईल, विश्वास ठेव. हस, आणखी थोडस आणखी. मग किती गोड दिसतेस. येऊ मी. सर, तुम्ही खेळलेली खेळी अचूक लागू पडली. खैरमोडेंनी डील करायला नकार दिलाय. पण सर, मला आश्चर्य वाटतंय, तुम्ही हे डील कसं काय करताय? सर, उरकुडे आलेत. पाठव. येस सर. तुम्हाला आत बोलवलंय. होते साहेब. या उरकुडे साहेब, या. बसा. बोला उरकुडे साहेब, कसं काय येणं केलं? झालं तुमचं डील? नाही. का? खैरमोडे साहेब तुमची जमीन विकत घेणार होते ना? त्यांनी माघार घेतली. हो, पण तुमचे तर खूप जुने संबंध होते त्यांच्याशी. केवढा गाढ विश्वास होता तुमचा. हो, पण कुणीतरी आवई उठवली की ती जमीन शापित आहे म्हणून. काय? अरे अरे अरे,
आता तुमची जमीन विकली जाणं अशक्य आहे. तुमचं म्हणणं आता मला पटून राहिलं आहे भोसले साहेब. बिझनेसमध्ये संबंध कामाला येत नाहीत. मी माझी जमीन तुम्हाला विकायला तयार आहे. पण आता मला त्यात इंटरेस्ट नाही. कारण आता त्या जमिनीवर बिल्डिंग बांधणं म्हणजे स्वतः करता खड्डा खोदून घेण्यासारखं आहे. असं करू नका भोसले साहेब. मला पैशांची अत्यंत गरज आहे. तुम्ही सांगाल ती किंमत. 1 करोड? काय? ओ, ही ऑफर तर खैरमोडेंच्या ऑफरच्या निम्मी आहे. या क्षणाला तुम्हाला तेवढीही किंमत कोणी देणार नाही. विचार करा. ठीक आहे, माझा नाईलाज आहे. आमचाही केवळ नाईलाज. म्हणून पेपर्स घेऊन या. म्हणजे तुम्ही पेपर्स सुद्धा तयार ठेवलेत? मला वेळ वाया घालवायला अजिबात आवडत नाही. मे आय कम इन सर? कम इन. सर, सही करताय ना? सही. हो. नाईक, अभिनंदन. उरकडे साहेबांना पैसे द्यायची व्यवस्था करा ताबडतोब. त्यांना अतिशय गरज आहे. कुठल्याही कारणामुळे उशीर व्हायला नको. होय सर. चला उरकडे साहेब. येतो. जायच्या आधी येऊन जा. पेढे मागवतो. जाताना तोंड गोड करून जा. नाईक. चला. हे घ्या. बरं मग बहिणी मला सांगा, काय ठरवलं तुम्ही? कशाबद्दल? हो, सचिन म्हात्रेबद्दल. नाही म्हणजे सचिन म्हात्रेची आई माझ्या मागे सारखी लागलेली आहे की विचारे काहीही करा पण मोहित्यांकडला होकार घेऊनच या. नाही म्हणजे मी आपलं हो हो म्हणालो, पण मला सांगा आता हे सगळं कळल्यानंतर मी तुमच्या निष्पाप मुलीसाठी हे असं दुर्दैवी स्थळ सुचवीन का? काय बहिणी, म्हणजे केवळ तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी माझा सगळा फायदा बाजूला ठेवून तुम्हाला सावध करण्याचं काम केलेलं आहे. फार चांगलं केलं विचारे. अहो, आमच्या घरात कोणाचाच पत्रिकेवर विश्वास नाही. त्यामुळे आम्ही काही सचिन म्हात्रेंची पत्रिका मागितलीच नव्हती. पण त्यांच्याकडूनही पत्रिकेबद्दल काही चौकशी झाली नाही तेव्हा जरा आश्चर्य वाटलं होतं आम्हाला. पण त्याचं गौडबंगाल आत्ता कळालं. आता तुम्ही सांगा विचारे, हे सगळं कळल्यानंतर कुठले आईबाप आपल्या मुलीला अशा घरात देतील? अगदी बरोबर. पण काय हो विचारे, सचिनला ह्या सगळ्याची कल्पना होती?
हो नसायला काय झालंय? मला सांगा, घरामध्ये चर्चा झाली असेलच ना? बरं मग काय सांगू म्हात्रेंना? हां नाही, म्हात्रेंना नेमकं काय सांगू? नाही नाही म्हणून सांगा त्यांना. आता काय वाटेल ते झालं तरी त्या मुलाशी मी सावरीचं लग्न होऊ देणार नाही. अगदी अगदी योग्य निर्णय घेतलात तुम्ही. वहिनी, आता एक करायचं, त्या स्थळाचा विचार मनातून पार काढून टाकायचा. नाही म्हणजे माझ्याकडे एकापेक्षा एक अतिशय सुरेख अशी स्थळ आहे. मी संध्याकाळी काही फोटोग्राफ्स घेऊन येतो, तेव्हा आपण बोलूच. चालेल ना? चालेल. बरं आहे, मग येऊ मी. आता आमच्याकडून नकार गेला ना की मग त्यांना कळेल नकार काय असतो.